नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ आयस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनापासून खूप खूप स्वागत करतो. बघा, आपण एक अंतिम वार नावाची सिरीज सुरू केली आहे, बरोबर. कोणासाठी केलेली आहे? टार्गेट ग्रुप बी आणि ग्रुप सी, जे 21 डिसेंबर आणि 4 जानेवारीला पूर्व परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी. आता या सिरीजमध्ये काय करतोय आपण, वेगवेगळ्या जे सब्जेक्ट आहे त्याचे क्रक्स एकदम तुम्हाला जे पेपरमध्ये महत्त्वाचे आहेत त्या गोष्टी आपण टॉपिक बाय टॉपिक घेऊन येतात. मग या टॉपिकमध्ये आपण काय बघूयात, चालू घडामोडीचे 2025 मधले महत्त्वाचे पुस्तक आहे ना सगळे डिस्कस करूयात आणि विथ वर्कशीट करूयात. आता वर्कशीटचा कन्सेप्ट कसा आहे माहिती आहे का, मी तुम्हाला एक वर्कशीट याच्यासाठी दिली आहे की आपला टाईम वाचावा म्हणून. अशा प्रकारची जी पुस्तकं आहे आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. मग तुम्हाला एका कॉलममध्ये काय केलेलं आहे, जे महत्त्वाच्या पुस्तकांची नावे आहे ते दिलेले आहे. ओके, इंग्लिशमध्ये याच्यासाठी दिलेलं आहे कारण की मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला आयोग हे इंग्लिशमध्येच विचारल्या जाते आणि किंवा त्याचं रोमन ट्रान्सलेशन केलं जाते. आणि आता लेखक काय करणार, मी तुम्हाला जी डिक्टेट करणार आहे ते तुम्हाला लेखक फक्त ह्या वर्कशीटमध्ये फिल करायचं आहे. आता हे वर्कशीट कुठे मिळेल, तर आपल्या विदर्भ आयस अकॅडमीचे जे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला हे PDF मिळून जाणार आणि याची लिंक पण मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या लिंक बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये देऊन देतो. ठीक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता तुम्ही एकच काम करा, मी जे सांगतोय ते डिक्टेट करतोय ते तुम्ही लिहा आणि कॉन्सन्ट्रेशननं लक्षात ठेवा. एवढं जर 40-45 मिनिटाचं लेक्चर तुम्ही बघितलं कॉन्सन्ट्रेशननं, तर तुम्हाला या बाहेरच्या पुस्तकाच्या बाबतीत कोणताच म्हणजे डेटा किंवा रिसोर्सेस बघण्याची गरज पडणार नाही. का? कारण की सगळेच्या सगळे पुस्तकं आपण घेतलं आहे. इवन जे महत्त्वाचे खेळाडू आहे जे 2025मध्ये त्यांनी पुस्तक आत्मचरित्र लिहिलं आहे ते पण आपण इथं डिस्कस करणार आहोत. फक्त एक लक्षात ठेवा, आपला फोकस कसा राहणार आहे, लेखक आणि त्या पुस्तकाचे नाव. आता काही काही पुस्तकांच्या नावाचं प्रोनाऊन्सिएशन कधी कधी कठीण असू शकते, त्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याला मेन काय आहे, लेखक आणि त्याच्यातले 2-3 बाईट्स त्या पुस्तकातले. काही रिलेटेबल असते, काही नसणार आहे, काही स्किपही होऊन जातील आपल्याच्यानं, त्या होऊ द्या. महत्त्वाची पुस्तकं जे आहे तुमच्या लक्षात राहणारच आहे. फक्त तुम्ही काय करा, कॉन्सन्ट्रेशननं लक्ष द्या, सगळ्या गोष्टी आपल्या पाठ होणार आहे. आता बघा, पहिलं पुस्तक काय, व्हाय द कॉन्स्टिट्यूशन्स मॅटर. बरोबर. आता मला सांगा, कॉन्स्टिट्यूशनबद्दल लिहिलेलं आहे. हे व्यक्ती कोण आहे? DY चंद्रचूड, सगळ्यांना ओळखीचे आहे. भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून यांनी कार्यकाळ आपल्या सरन्यायाधीशपदी भूषवलेला आहे. मग यांनी काय केलं आहे, कॉन्स्टिट्यूशन्स मॅटर्स नावाचं एक पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही लिहून टाका तिथे बाजूला, जे व्हाय कॉन्स्टिट्यूशन मॅटर आहे त्याच्या बाजूला लेखक लिहा DY चंद्रचूड. ओके, आता बघा, कन्फ्युजिंग पुस्तक आहे म्हणून सुरुवातीलाच घेतलं. व्हाय भारत मॅटर्सवाले 2 पुस्तक आहे. कॉन्स्टिट्यूशनबद्दल बोललो तर DY चंद्रचूड, तुम्हाला माहिती आहे सरन्यायाधीश आहे. आणि भारत मॅटर्सबद्दल म्हटलं, व्हाय भारत मॅटर, त्याचे लेखक कोण आहे? S जयशंकर, जे भारताचे सद्यस्थितीत परराष्ट्र मंत्री आहे. याच्यामध्ये काय की भारतासंबंधी जे आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल याच्यात डिस्कस केलं आहे, विविध देशासोबत कसे संबंध आहे त्या रिलेटेड. ठीक आहे, बघा, आता मॅटर्सवालेच बुजून झाले. कॉन्स्टिट्यूशन म्हटलं तर DY चंद्रचूड आणि भारत म्हटलं तर S जयशंकर, जे परराष्ट्र मंत्री आहे. बघा, त्यांनी अजून एक पुस्तक लिहिलं आहे, द इंडिया वे, आणि हे तिन्ही पुस्तकाने या वर्षामध्ये मोस्ट ट्रेंडिंग होते. याच्यावर मोठे मोठे पॉडकास्ट झालेले आहे ह्या व्यक्तींचे. मग लक्षात ठेवा, द इंडिया वे कोणाचा? S जयशंकर यांचा आहे. बरोबर. ठीक आहे, आता द इंडिया आय सॉ, इंडियावाले कन्फ्यूज होऊ शकते, पण तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. इंडिया वे जर म्हटलं, पाथ कोण ठरवणार आहे? परराष्ट्रमंत्रीच ठरवणार आहे संबंधाच्या बाबतीत. बघा, द इंडिया आय सॉ, S अंबुजामाल यांनी काय केलेलं आहे, हे पुस्तक लिहिलं आहे आणि याचा अनुवाद श्रीराम V यांनी केलेला आहे. ठीक आहे, एवढं डिटेल्समध्ये नका बघू, फक्त पुस्तकाचं नाव आणि लेखकाचं नाव. ओके, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. बरोबर. आता स्टार्स कोणाला असतात? मोस्ट ऑफ द स्टार्स असतात लष्कर प्रमुख किंवा लष्करामधल्या व्यक्तींना. मग हे बघा, हे कोण आहे? आपले भारताचे माजी लष्कर प्रमुख कोण आहे? जनरल मनोज मुकुंद नरवणे, जे महाराष्ट्राचेच आहे. बरोबर. त्यांनी काय केलं आहे, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचं पुस्तक लिहिलं आहे. मग कशा संबंधी असणार? त्यांनी त्यांचे जे डिफेन्समधल्या अनुभव आहे, त्या कार्यकाळ पदावरचं जे अनुभव आहे लष्कर प्रमुख, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या असतात. त्याच्या आतमध्ये जायचं नाही, फक्त आपल्याला माहीत पाहिजे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी कोणी लिहिलं आहे? मुकुंद नरवणे, जे भारताचे माजी लष्कर प्रमुख राहिले आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, ह्या चित्रावरून तुम्हाला एकदम दिसतच असेल की डिफेन्स रिलेटेड पुस्तक आहे. मग बरोबर, डिफेन्स रिलेटेड पुस्तक आहे. लेखक कोण आहे? अनिल चव्हाण आहे. हे अनिल चव्हाण कोण आहे? जनरल अनिल चव्हाण आहे. कोण आहे ते अनिल चव्हाण? हे आहे भारताचे 2ऱ्या क्रमांकाचे CDS म्हणजे काय? चीफ डिफेन्स स्टाफ. मग भारताचे पहिले कोण होते? बिपिन रावत होते. ओके, जनरल बिपिन रावत. त्यांची विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाली, तर त्याच्या जागेवर अनिल चव्हाण यांची नियुक्ती झाली आणि यांनीच रेडी, रिलिव्हंट अँड रिसर्जंट 2 नावाचं पुस्तक लिहिलं आहे. आणि याचे जे लेखक अनिल चव्हाण आहे, पण
फॉरवर्डेड बाय म्हणजे राजनाथ सिंग यांचे सुद्धा काही याच्यात बाईट्स आहे, म्हणून फॉरवर्डेड बाय राजनाथ सिंग लिहिलेलं आहे. पण लेखक अनिल चव्हाण, जे भारताचे दुसरे काय आहे CDS आहे. ठीक आहे, बघा महत्त्वाचे आपण सुरुवातीला काय करतो, जे महत्त्वाच्या व्यक्ती आहे, जे केंद्र शासनामध्ये बसलेल्या व्यक्ती आहे, त्यांनी लिहिलेले पुस्तक करतो, कारण की आयोग त्याच्यावरच फोकस करते, किंवा महाराष्ट्राच्या व्यक्तीने जे लॉन्च केलेलं आहे लेटेस्टमध्ये. आणि हे पुस्तकं जे असतात ना, मोस्ट ऑफ द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, अमित शहा झाले, किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते जे उद्घाटन झालेलं पुस्तक आहे किंवा प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, तेच आपण डिस्कस करतोय. शरद पवार यांनी जे लॉन्च केलेलं पुस्तक आहे, का बरं, कारण की तेच फोकसमध्ये असतात मोस्ट ऑफ द, मग त्याच्याबद्दलच आपण डिस्कस करतोय. बघा फर्टिलायझिंग द फ्युचर, आता हे कोण लिहिलेलं आहे, मनसुख मांडविया, बरोबर. हे कोण होते, भारताचे आरोग्यमंत्री होते, बरोबर. तर यांनी काय लिहिलं आहे, फर्टिलायझिंग द फ्युचर, ॲक्च्युली कृषी संबंधित आहे. त्यांनी फर्टिलायझिंग द फ्युचर याच्यावर काय लिहिलेलं आहे, म्हणजे ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे, मनसुख मांडविया आहे. ते भारताचे काय केंद्र शासनामध्ये आरोग्यमंत्री होते. ठीक आहे. 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स, म्हणजे 5 दशक झाले पॉलिटिक्समध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. हे कोण लिहिलं आहे, सुशील कुमार शिंदे यांनी लिहिलेलं आहे. आता आपण काय करू, डिटेलमध्ये नाही जाऊ. ह्या व्यक्ती आपल्या खूप प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे, काहींना माहीत असेल, काहींना नाही माहीत असेल. पण आपलं काम काय, जे महत्त्वाचं आहे, सुशील कुमार शिंदे यांनी काय केलं, 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. माहीत आहे तुम्हाला, शिंदे सध्या कोण, आपण लिंक करूयात, जे एकनाथ शिंदे कशा पॉलिटिक्समध्ये आहे, मग शिंदे जस्ट कोणतरी असणार बा. ठीक आहे, 5 डिकेड्स इन पॉलिटिक्सबद्दल त्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे. ओके, बघा लिंक कुठे लागू शकते, ट्रिक्स अँड ट्रिक्सचं त्याच्यात काही बंधन नाही आहे, फक्त आपलं काय लक्षात राहिलं पाहिजे. हाऊ इंडिया स्केल्ड माउंट G20, MTचा अर्थ तर माउंट, G20 द इनसाइड स्टोरी ऑफ G20 प्रेसिडेन्सी. काहीच नाही. आता अशा पुस्तकाबद्दल काय करायचं माहिती आहे का, तुम्ही डायरेक्ट पकडायचे, याचे कीवर्ड्स पकडायचे. G20 बद्दल काहीतरी बोलल्या जाते आणि G20चा जिथं उल्लेख येईल, आता तुम्ही म्हणू शकता सर 2-3 प्रकारचे पुस्तकं असू शकतात G20चे. बघा मी काय म्हणतो तुम्हाला, माउंट G20 काय म्हटलं, हाऊ इंडिया स्केल, G20ला स्केल कसं काय केलेलं आहे, अशा पद्धतीतलं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, हे लिहिलं आहे अमिताभ कांत यांनी लिहिलेलं आहे. कारण की G20मध्ये त्यांचं प्रमुख योगदान होतं, प्रमुख पदावर होते ते G20च्या आयोजनामध्ये, बरोबर. फॉरवर्डेड बाय S जयशंकर, म्हणजे काय आहे की त्यांनी त्यांचे काहीतरी योगदान दिलेलं आहे. जयशंकर जे परराष्ट्र मंत्री होते, इनसाइड स्टोरी ज्या असतात त्या त्यांनी दिलेल्या आहे. आणि लेखक कोण आहे, अमिताभ कांत. ठीक आहे. व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस, व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस म्हणजे ज्यांना आवाज नाही म्हणजे आवाज राहते पण त्यांना त्यांच्या मुद्दे मांडायला त्यांच्याजवळ प्लॅटफॉर्म नाही आहे. फॉर द व्हॉइसलेस, त्यांच्यासाठी हे काहीतरी पुस्तक आहे. कोण लिहिलं आहे, दलाई लामा यांनी लिहिलं आहे. जे कुठून निर्वासित होऊन आलेलं आहे, कुठून तिबेतमधून, ते दलाई लामा, त्यांच्याबद्दल म्हटलं जाते. आणि त्यांना नेहमी हिज होलीनेस म्हटलं जाते, म्हणजे प्रसिद्ध आणि एक काय म्हणतात डिवाइन व्यक्तिमत्व. व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस त्यांनी लिहिलं आहे ह्या पुस्तक, दलाई लामा यांनी. ठीक आहे, बरं. आता बघा मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देऊ देतो शॉर्टमध्ये. आपली ग्रीनबुक नावाची, द्विमासिक ग्रीनबुक नावाची जे कॉम्बो कोर्स आहे, बरोबर, ते तुम्हाला ॲपवर उपलब्ध होऊन जाईल. त्यामध्ये काय की प्रत्येक जे 2 महिन्याला आपण मासिक लॉन्च करतो ते तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल. आता फक्त 31 डिसेंबरची मासिक राहिलेली आहे, म्हणजे तुम्हाला इयरबुक वगैरे जास्त डिटेल्समध्ये वाचण्याची गरज नाही. एवढे 6 जर पुस्तकं वाचले, आणि हे पण क्लिप्स डेटामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, एवढे जरी वाचले तरी तुमच्या 2025चा सगळा डेटा कव्हर होऊन जातो. आणि मी ज्या पद्धतीनं शिकवतोय त्याच पद्धतीने याच्यामध्ये मांडणीसुद्धा केलेली आहे. आणि सोबतच तुम्हाला मागच्या वर्षीचं ज्यांना वाटत असेल की ते रेफर करायला पाहिजे, ते 2025ची वार्षिकीसुद्धा तुम्हाला जे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024च्या घडामोडी आहेत, तिथे तुम्हाला निशुल्क उपलब्ध होऊन जाईल याच कोर्समध्ये. याची शुल्क आय थिंक 100 रुपये आहे. तुम्ही परचेस करू शकता जर ॲपवर जाऊन. ठीक आहे, तुम्हाला हवी असेल तर. बघा अ मार्मिक पॉलिटिक्स कोणाचा आहे, मणिशंकर अय्यर यांचा आहे. काँग्रेसचे हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व, तुम्हाला माहीत असेल, नेहमी चर्चेत राहतात त्यांच्या विधानामुळे, पण इंटेलेक्च्युअल व्यक्ती आहे. त्यांचं जे पुस्तक आणि लिखाण भरपूर इंटेलेक्च्युअल आहे. अ मार्मिक इन पॉलिटिक्स अशा पद्धतीचं पुस्तक आहे. कोणाचं, मणिशंकर अय्यर यांचा. अ रुरल मॅनिफेस्टो नावाचं पुस्तक आहे. कोणाचं आहे, फिरोज वरुण गांधी. कोण, वरुण गांधी, जे इंदिरा गांधीचे नातू आहे. ठीक आहे, त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. ओके, नाही, हे वरुण गांधी हे वेगळे आहे, फिरोज गांधी. ठीक आहे. अ रुरल मॅनिफेस्टो, लक्षात ठेवा फक्त फिरोज गांधी. ॲक्च्युली मी कन्फ्यूज होत आहे, फिरोज गांधी आय थिंक इंदिरा गांधीचे जे पती आहे त्यांच्याबद्दल बोलले जाते, मग तेच हे आहे का, त्याच्याबद्दल मी कन्फ्यूज आहे. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा रुरल मॅनिफेस्टो फिरोज गांधी. ठीक आहे. अबाव अँड बियॉन्ड
कशा संबंधी आहे, हे एक प्लेन आहे, त्या प्लेनमध्ये जे घटना झालेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. शिवकुमार मोहनका कोण, शिवकुमार मोहनका यांनी काय लिहिलं आहे, अबव अँड बियॉन्ड. अबव काय असते, एक विमान असते, ठीक आहे. आणि शिवकुमार मोहना यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, ठीक आहे. ॲडवाइस अँड डेझियंट माय लाईफ इन पब्लिक सर्व्हिस, आणि त्यांचे स्वतःचा आत्मचरित्र आहे वाय.व्ही. रेड्डी यांचं, ठीक आहे. थोडं स्किप केलं तरी काही हरकत नाही. बघा कोण आहे, ह्या सुधा मूर्ती, हे कोण आहेत, नारायण मूर्ती, ठीक आहे, इन्फोसिसचे फाउंडर. यांच्याबद्दल लिहिलं आहे अँड अनकॉमन लव्ह. आता मोस्ट ऑफ द टाइम काय करते आयोग, तुम्हाला अशा पद्धतीनं जे आहे एवढंच नाव देईल तुम्हाला सुरुवातीला, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हली ह्याही गोष्टी देऊ शकते. पण आता ह्या जर तुम्हाला ह्या गोष्टी पण त्या पुस्तकासोबत दिल्या तर तुम्हाला याच्यावरूनच कळून जाणार की सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्यावर लिहिलेलं पुस्तक आहे, बरोबर, ठीक आहे. आणि या अँड अनकॉमन लव्ह त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल लिहिलं आहे, त्यांच्या बॉन्डबद्दल लिहिलेलं आहे. कोणी लिहिलं आहे, चित्रा बॅनर्जी देवा कुरुन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणाबद्दल लिहिलेलं आहे, सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्याबद्दल, ठीक आहे. वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पार्ट टू द पॉवर, ठीक आहे. हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे, म्हणजे वाजपेयी जे आहे आपले भारताचे माजी पंतप्रधान त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव काय, बिलिव्हर्स डायलेमा नावाचं पुस्तक आहे. अभिषेक चौधरी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. कोणाबद्दल आहे, आपले अटल बिहारी वाजपेयी. आता बघा आपण कव्हर पेज बघितल्यानं काय होती गोष्टी बघा. बिलिव्हर्स इन डायलेमा नावाचं पुस्तक कोणाबद्दल लिहिलं आहे, अशा पद्धतीचं जर तुम्हाला विचारलं तर इथे कव्हर होऊन जाते गोष्ट. कोणी लिहिलं आहे, कोणाबद्दल लिहिलेलं आहे, वाजपेयीबद्दल लिहिलं आहे, बरोबर. आणि कोणी लिहिलं आहे, अभिषेक चौधरी यांनी लिहिलेलं आहे, ठीक आहे. बघा ब्रेव्ह हार्ट्स ऑफ भारत अशा नावाचं पुस्तक आहे, फ्रॉम इंडिया हिस्ट्री, ठीक आहे. विक्रम संपत प्रसिद्ध लेखक आहे, सावरकरांच्या जीवन कथेवर यांनी भरपूर पुस्तकं लिहिली आहे. ते विक्रम सावंत यांनी काय लिहिलेलं आहे, ब्रेव्ह हार्ट्स ऑफ भारत, ठीक आहे, हे पुस्तकाचं नाव आहे. बघा लेफ्टनंट जनरल सतीश दुवा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव नावाचं पुस्तक आहे. कोणतं आहे, ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव नावाचं पुस्तक आहे. हे यांनी काय लिहिलेलं आहे, सतीश दुवा यांनी लिहिलेलं आहे, ठीक आहे. रघुराम राजन यांचं पुस्तक आहे, बरोबर. कोणतं, द थर्ड पिल्लर. असे जे पुस्तक आहे ना बघा. आता रघुराम राजन कोण आहे, भारताचे RBIचे माजी गव्हर्नर राहिलेला आहे. आणि यांनी पुस्तक कोणतं लिहिलं आहे, द थर्ड पिल्लर. आता त्यांना काय डिक्टेट करायचं आहे त्या पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. पण पिल्लर्स नावाचं जे पुस्तक आहे असं काहीतरी थर्ड पिल्लर्स, ते कोण लिहिलं आहे, रघुराम राजन यांनी लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. अल्टिमेट एम काय हो, आपलं अल्टिमेट एम एकच आहे की आपल्याला पुस्तकाचे नाव आणि लेखक ह्या 2-3 गोष्टी जर आपल्या माहीत झाल्या बस इनफ आहे आपल्यासाठी. त्याच्या आतमधल्या काय लिहिलेल्या गोष्टी गरजेचं नाही. पण तुम्हाला नावावरून कळत असेल, अमर्त्य सेन, बरोबर, नोबेल पारितोषिक विजेते भारताचे. मग काय असेल, इकॉनॉमिक्स बद्दलच आतमध्ये काहीतरी कंटेंट असणार आहे. द थर्ड पिल्लर रघुराम राजन यांनी लिहिलं आहे, ठीक आहे. केअरलेस पीपल नावाचं जे पुस्तक आहे कोण लिहिलं आहे, फॉरेन ऑथर आहे, साराहा वॅन विल्यम्स ह्या व्यक्तीने हे केअरलेस पीपल्स नावाचं पुस्तक लिहिलं आहे. सर मग हे अशी पुस्तकं का बरं म्हणजे चर्चेमध्ये असतात, सांगतो मी तुम्हाला. बघा यांचं जे काहीतरी बाईट्स असतात किंवा भारताबद्दल दिलेले असतात, कोणत्या एका व्यक्तिविशेषबद्दल दिलेले असतात. मग हे फॉरेनरची जे पुस्तकं असतात ना ते पण थोडेसे ट्रेंडिंगमध्ये येऊन जातात. आता आपल्याला ह्या व्यक्तीचा आराधुरा काहीच माहीत नाही, परंतु कुठेतरी न्यूजमध्ये आला आणि त्या गोष्टी मग आपल्याला वाचणे महत्त्वाचं आहे. म्हणून आपण काय करतोय, एक आपल्या डेटामध्ये आपण ठेवतोय की केअरलेस पीपल नावाचं विल्यम्स या व्यक्तीने काय केलेलं आहे, ते पुस्तक लिहिलं आहे. तुम्ही जर इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल तर ॲज इट इज इंग्लिशमध्ये पण लेखकाचं नाव लिहू शकता, ठीक आहे. बघा सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रेन्सिव्ह सिक्युरिटी नावाचं पुस्तक आहे. लेफ्टनंट जनरल राजू शुक्ला यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, मिलिटरी संबंधितच आहे, तुम्हाला समजू शकते. कोचिन फेम अँड फेबल्स नावाचं पुस्तक आहे, M.K. दास यांनी लिहिलेलं आहे, ओके. कन्फेशन्स ऑफ द शेक्सपियर्स ॲडिक्ट नावाचं पुस्तक आहे, V.S. रवी हे जे व्यक्ती आहे यांनी लिहिलेलं आहे. कन्फेशन ऑफ द शेक्सपियर ॲडिक्ट यांच्या व्यक्तिमत्वावर, ठीक आहे. दलाई लामाज सिक्रेट टू हॅपीनेस म्हणजे दलाई लामा यांच्यावर पुस्तक लिहिलं आहे. ते एक जे पुस्तक होतं बघा, दलाई लामा काय पुस्तक होतं त्यांचं पुस्तक होतं व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस, बरोबर. तर व्हॉइस ह्या वर्कशीटमध्ये दिसत असेल तुम्हाला 7-8 नंबरवर. तर ते दलाई लामा यांच्या
यांनी लिहिलेलं ते पुस्तक होतं. परंतु हे काय दलाई लामा सिक्रेट ऑफ द हॅपीनेस यांच्याबद्दल लिहिलेलं पुस्तक आहे. कोणी लिहिलेलं आहे? डॉक्टर दिनेश सहारा. डॉक्टर दिनेश सहारा नावाच्या व्यक्तींनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. हे डॉक्टर सहारा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा श्रीराम बालसुब्रमण्यम यांनी धर्मॉनॉमिक्स नावाचं पुस्तक लिहिलं आहे. धर्माच्या रिलेटेड काहीतरी त्याच्यामध्ये डिस्कशन्स केलेलं आहे. ठीक आहे. धर्मॉनॉमिक्स कोण? श्रीराम. त्या नावामध्येच बघा धर्मॉनॉमिक्स. आपले धर्म म्हटलं तर कोण आपल्यासमोर येते? श्रीराम येतात. बरोबर. मग तेच त्यांच्या नावामध्येच तुम्हाला थोडंसं लिंक लावता येईल. धर्मॉनॉमिक्स नावाचं पुस्तक कोण लिहिलं? श्रीराम बालसुब्रमण्यम यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. बघा कैलास सत्यार्थी प्रसिद्ध आपले इकॉनॉमिक्स्ट आहे. त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे दिया सलाई. आणि ह्या आत्मचरित्राला तुम्ही काय करा? स्टार मार्क करून ठेवा. खूप ट्रेंडिंगमध्ये होतं. आणि असे जे व्यक्तिमत्व असताना युनिक एखाद्या वेळेस लिहिणारे म्हणजे पुस्तक लिहितात ते भरपूर पुस्तक आहे त्यांच्या नावाने, परंतु स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. दिया सलाई नावाचं जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. मग तुम्ही हे लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. आयोगाला तरी अपेक्षित आहे. ठीक आहे. कैलास सत्यार्थी यांची आत्मकथा आहे ते. ठीक आहे. इथ फ्रेंड्स होम्स. इथ फाइंड्स अ होम्स. फ्रेंड्स नाही आहे, इथ फाइंड्स अ होम. कोणाचा? आलिया भट यांचा आहे. बरोबर. एक चित्रा टाईप मध्ये आहेत, म्हणजे ग्राफिक्स टाईपमध्ये हे पुस्तक आहे. आलिया भट यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता अशी पुस्तकं जे असतात लक्षात ठेवावं लागते. का लक्षात ठेवावं लागते? कारण की सेलिब्रिटीनं लिहिलेलं आहे आणि मोस्ट ऑफ द सेलिब्रिटीचे पुस्तकं कमीत कमी असतात. मग तुम्ही काय करा? हे पुस्तक लक्षात ठेवा. इथ फाइंड्स अ होम. कोणी लिहिलं आहे? आलिया भट यांनी लिहिलं आहे. बघा तुम्हाला त्याच्यावर कळेल पण आपल्या पुस्तकाच्या कव्हर पेजवरून की हे पुस्तक पूर्ण ग्राफिक्स रिलेटेड आहे. ठीक आहे. इंजिनिअरिंग अ नेशन नावाचं पुस्तक आहे. कोण लिहिलं आहे? अपरजित रामनाथ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ठीक आहे. अपरजित रामनाथ यांनी लिहिलेलं आहे इंजिनिअरिंग अ नेशन्स. फ्रेंड्स इंडियाज क्लोजेस्ट स्ट्रॅटेजिस्ट पार्टनर. कोण लिहिलं आहे? श्रीराम चौवालिया यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. गांधी अ लाईफ इन 3 कंपेनियन्स. एम.जे. अकबर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. सर आपण बघा 1-2 वेळा वाचलं नाही पुस्तकं तर तुमच्या 100% लक्षात राहून जातात. आणि आपण अशा पद्धतीनं आणतोय की हे तुम्हाला वाटलंच ना, मी PPT पण तुम्हाला देऊन देईल. एक 1 by 1 तुम्ही एकदा थोडं गो थ्रू जर केला तर तुम्हाला रिव्हिजन म्हणून सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. हार्ट्स अँड हिरोज लाईव्ह दॅट शेप अस. बस एवढं लक्षात ठेवा. हार्ट्स अँड हिरोज नावाचं जे पुस्तक आहे कोण लिहिलं आहे? कुलभूषण कुमार या व्यक्तींनी लिहिलेलं आहे. बरोबर. बघा गोपीचंद हिंदुजा नावाचे हे जे व्यक्ती आहे ना, यांनी जे माजी आपले उपराष्ट्रपती आहे जगदीप धनखड त्यांच्या थ्रू हे पब्लिश केलं होतं. कोणतं पुस्तक? आय एम. कोण आहे? गोपीचंद हिंदुजा. बरोबर. इथे नाव मेन्शन नाही आहे. गोपीचंद हिंदुजा नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी काय केलेलं आहे? हे पुस्तक लिहिलेलं आहे. ओके. आणि जगदीप धनखड जे भारताचे उपराष्ट्रपती आहे त्यांनी काय केलेलं आहे? ह्याचं लॉन्च केलं आय एम नावाचं पुस्तक. आता यांच्या जागेवर कोण आलेले उपराष्ट्रपती म्हणून? CP राधाकृष्णन जे भारताचे राज्यपाल होऊन गेलेले आहे. कितवे उपराष्ट्रपती आहे CP राधाकृष्णन? 17वे आहे. ठीक आहे. 15वे उपराष्ट्रपती कोणते आहे? CP राधाकृष्णन. आणि हे कोणते होते? जगदीप धनखड 14वे होते. ठीक आहे. आपलं लिंक आलं लक्षात म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आय एम नावाचं पुस्तक लिहिलं कोण? गोपीचंद हिंदुजा नावाच्या व्यक्तीने. ठीक आहे. आय एम सोल्जर्स वाईफ म्हणजे या व्यक्तींनी जे आहे ह्या सोल्जरची वाईफ त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. बरोबर. याची लेखक कोण आहे? गीतिका लिड्डार म्हणून ह्या व्यक्ती आहे. यांनी काय लिहिलं? आय एम अ सोल्जर्स वाईफ. आता बघा सोल्जर्स आणि अशा प्रकारचे जे पुस्तकं असतात मोस्ट ट्रेंडिंगमध्ये असतात. बरोबर. मग त्यांच्याबद्दल तुम्ही लक्षात ठेवा. कोण आहे आपले लेखक? गीतिका लिड्डार म्हणून. ओके. लिड्डार हे जे आहे ना गीतिका लिड्डार. बघा प्रोनाउन्सिएशन काय लक्षात नका ठेवू, फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सोल्जर्स वाईफ्स हे नावाचं पुस्तक आहे. कोण लिहिलेलं आहे? एका सोल्जरच्या वाईफने लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव काय? गीतिका लिड्डार असं नाव आहे. ठीक आहे. इंडिया 5000 इयर ऑफ हिस्ट्री ऑन द सब कॉन्टिनेंट. म्हणजे बघा आता याच्यात कीवर्ड काय आहे? सगळ्या ठिकाणी इंडिया तुम्हाला दिसणार, पण तुम्हाला कीवर्ड काय पकडावं लागेल? 5000 हा शब्द पकडावा लागेल. बघा असे मोठे मोठे नाववाले जे पुस्तक आहे ना 100% तुम्हाला ह्याच्यावर फोकस करावं लागेल. याचे लेखक कोण आहे? ऑन्ड्रे ट्रुन्स्के. बरोबर.
ऑन्ड्रे, ऑन्ड्रे लक्षात ठेवा फक्त, ऑन्ड्रे सरनेम लक्षात नका ठेवू. इंडिया 5000 इयर ऑफ हिस्ट्री ऑन द सब कॉन्टिनेंट नावाचं पुस्तक कोण लिहिलं आहे? ऑन्ड्रे या व्यक्तीने लिहिलेलं आहे. ठीक आहे. इंडियाज इकॉनॉमिक पॉलिसी कोणी लिहिलेलं आहे? याचं याचं लेखक कोण आहे? बिमल जालन. आता बिमल जालन कोण आहे? आठवले का तुम्हाला? इकॉनॉमिक्स आपले 2019ची समिती, त्यांनी काय केलेलं आहे? RBIच्या निर्गुंतवणुकीसाठी त्यांनी समिती बसवली होती RBIने, बिमल जालन यांच्या नावावर, आणि त्यांनीच हे पुस्तक लिहिलं आहे, इंडियाज इकॉनॉमिक पॉलिसी. बरोबर. बघा असे प्रश्न चुकतच नाही. जर आता तुम्हाला इंडियाज इकॉनॉमिक पॉलिसी आलं आणि 100% तिथे 4 ऑप्शन्स तुम्हाला ओळखीचे राहणार, पण एक तर लक्षात इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे बिमल जालन, ओके, आणि त्याची हिस्ट्री माहीत असली तर तुम्हाला ते प्रश्न येऊनच जाणार आहे. इंडियाज फायनान्स मिनिस्टर म्हणजे आता कोणत्या व्यक्तीबद्दल बोलल्या जात आहे? 1947 to 1977 फ्रॉम इंडिपेंडन्स टू इमर्जन्सीच्या काळामध्ये जे इंडियाज फायनान्स मिनिस्टर होते त्यांच्याबद्दल ह्या गोष्टी लिहिल्या जात आहे. कोणी? AK भट्टाचार्य ह्या व्यक्तींनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. इंडियाज फॉरगेटन कंट्री, बरोबर, हे कोणी पुस्तक लिहिलं आहे? बेला भाटिया नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. इंडियाज नियर ईस्ट अ न्यू हिस्ट्री, इंडियाज नियर ईस्ट अ न्यू हिस्ट्री कोणी लिहिलं आहे? अविनाश पालीवाल या व्यक्तींनी हे पुस्तक लिहिलं आहे. इंडियन, आता बघा, आता असे इंडियाज भरपूर राहणार. मी तुम्हाला सांगितलं 5000 साठी काय सांगितलं तुम्हाला? ऑन्ड्रे, बरोबर. ह्या कुठे गेलं? 5000 साठी ऑन्ड्रे सांगितलं. इंडियाज इकॉनॉमीसाठी कीवर्ड पकडला, तुम्हाला काय सांगितलं? बिमल जालन हे व्यक्ती महत्वाचे आहे. ओके. इंडियाज फायनान्स मिनिस्टर, आता कशाबद्दल बोललं जातं? 1947 to 1977 इमर्जन्सीच्या कार्यकाळातलं जे फायनान्स मिनिस्टर होते त्यांच्याबद्दल बोललं जातं. कोणी लिहिलेलं पुस्तक? भट्टाचार्य. बरोबर. असे रिव्हिजन करा, तुमच्या लक्षात येऊन जाणार गोष्टी. इंडियाज फॉरगेटन कंट्री कोण आहे? बेला भाटिया. बघा आता इंडियाज नियर ईस्ट, आता कोणता शब्द पकडायला पाहिजे? तर ईस्ट हा शब्द पकडायला पाहिजे तुम्ही तुमच्या कीवर्डमध्ये, आणि त्याचे कोण आहे? अविनाश पालीवाल हे व्यक्ती आहे, त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही कीवर्ड्सवर फोकस द्या. बघा इथं सुद्धा इंडियन्स तुम्हाला शब्द दिसेल, पण काय? जिनियस नावाचं पुस्तक आहे. कोण लिहिलेलं आहे? मीनाक्षी अहमद नावाचे जे व्यक्ती आहे त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ओके. इंडियाज जिनियस बद्दल बोलल्या जाते, म्हणजे एवढे जे एंटरप्रेन्योर्स आहे वेगवेगळे किंवा व्यक्तिमत्व आहे, सत्य नेडेला झालं, सगळं त्यांच्याबद्दल ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये. कोणी लिहिलेल्या आहेत? मीनाक्षी अहमद नावाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. इंदिरा गांधी अँड द इयर दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया कोणी लिहिलेलं आहे? श्रीनाथ राघवन ह्या व्यक्तीने हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. जस्ट अ मर्सिनरी जस्ट अ मर्सिनरी कोण लिहिलेलं आहे? धुवरी सुब्बराव नावाचे जे व्यक्ती आहे, हे साऊथचे व्यक्ती आहे, यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. सुभाष घाई यांचं पुस्तक आहे. कोण? कर्मास चाइल्ड नावाचं. कोणी लिहिलेलं आहे? सुभाष घाई यांनी. ठीक आहे. नाईफ, बघा सगळ्यात पॉप्युलर व्यक्ती आहे सलमान रश्दी. यांचे जेवढे पुस्तक वाचन तेवढे कमी आहे, आणि मुलं मोस्ट ऑफ द कंप्लीट करतात. किती पुस्तकं काढणार आहे आणि आमचं कॉम्पिटिशन किती वाढणार आहे. बघा तुम्ही जर इतर कोणते सरळ सेवेचे किंवा संयुक्त गटबळ रिलेटेड कोणतीही परीक्षा असणार ना, या मागच्या वर्षी झालेलं आहे, खूपदा यांच्या पुस्तकावर प्रश्न आलेला आहे. सलमान रश्दी यांचं पुस्तक सर्वात महत्त्वाचं जे यावर्षी पब्लिश झालेलं आहे, आणि त्याचं कव्हर पेज पण तुमच्या लक्षात येईल. बघा नाईफ आहे, बरोबर. नाईफ म्हणजे चाकू. त्याच्याबद्दल इन द सेन्स की त्या पुस्तकाचं नाव आहे, त्याच्या आतमध्ये काय तुम्हाला म्हणजे गोष्टी ते पुस्तक वाचल्यानंतरच कळेल. ओके. आपल्याला त्याच्या डीपमध्ये जायचं नाही. लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स. चेन्नई सुपर किंग्स बद्दल बोलल्या जातं. PS रमन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नमिता गोखले यांनी लाईफ ऑन मार्स. बघा असे जे पुस्तकं आहेत, म्हणजे फिक्शनल पुस्तकं वगैरे म्हणू शकतो आपण याला. मार्स नावाचं पुस्तक, लाईफ ऑन मार्स, म्हणजे तुम्हाला मार्सवर कसं हे तुमची जीवनचर्या राहणार आहे त्याच्याबद्दल एक फिक्शनल टाईपचं पुस्तक आहे. कोणी लिहिलं आहे? नमिता गोखले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. आय होप असं मी कन्सिडर करतोय की तुम्ही वर्कशीटमध्ये नोट डाऊन करताय, आणि नाही नोट डाऊन करत असेल तर तुम्ही काय करा, एकदा हे लेक्चर बघितल्यानंतर गो थ्रू करा आपल्या PPTवर, मी तुम्हाला देऊन दे. बघा MS स्वामीनाथन यांच्या जीवनावर पुस्तक लिहिलेलं आहे. कोणी? प्रियंबडा जयकुमार नावाची व्यक्ती आहे, त्यांनी लिहिलं आहे. द मॅन हू फेड इंडिया म्हणजे खाऊ घातलं बा, अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख केलेला आहे. द मॅन हू फेड इंडिया नावाचं पुस्तक, जे स्वामीनाथन आपले हरित क्रांतीचे जनक आपण त्यांना म्हणतो, बरोबर. भरपूर हरित क्रांती त्यांनी आपल्या इथं आणून दिली, त्यांच्या जीवनावर लिहिलेलं आहे जयकुमार या व्यक्तींनी. ठीक आहे. मॅडम कमिशनर, सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रात
एकदम ट्रेंडिंगमध्ये असलेलं पुस्तक मॅडम कमिशन्स. कोण? मीना चंद्र बोरवानकर. बोरवानकर नावाचे जे व्यक्ती आहे ज्यांनी अजित पवारवर यामध्ये थोडी टीका पण केलेली आहे, त्यांच्याबद्दल बोलल्या जात आहे. ठीक आहे, त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे मॅडम कमिशनर म्हणून. मार्च ऑफ ग्लोरी, लेखक कोण आहे याचे? दोन व्यक्ती आहे, डिक्रूज अँड अरमुगम नावाचे जे व्यक्ती आहे, ह्या दोघांनी मिळून मार्च ऑफ द ग्लोरी हे पुस्तक लिहिलं आहे. मिसिंग फ्रॉम द हाऊस मुस्लिम वुमेन इन लोकसभा. बरोबर, असे बघा आता लोकसभा बद्दल बोलल्या जातं. मिसिंग फ्रॉम द हाऊस म्हणजे लोकसभेमध्ये मुस्लिम ज्या महिला आहे त्या मिसिंग आहे, याच्यावर पॉइंट आउट करणारे पुस्तक आहे. कोणा लिहिलं आहे? रजदी किडवाई, अंबर कुमार घोष, दोन व्यक्तींनी लिहिलं आहे, रजदी किडवाई आणि अंबर कुमार घोष या व्यक्तीने. माउंटेन्स मॅमल्स ऑफ द वर्ल्ड, MK रणजित सिंग ह्या व्यक्तीने लिहिलेलं आहे. माय बिलोव्ड लाईफ, अमिताभ कुमार, हे सगळ्यांना परिचित आहे. बरोबर, यांना साहित्य अकादमीचा इंग्रजीचा पहिला पुरस्कार मिळाला अमिताभ कुमार यांना. माय बिलोव्ड लाईफ. नो मोर अ सिव्हिल सर्वंट, अनिल स्वरूप यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. PMO द प्राईम मिनिस्टर ऑफिस थ्रू द इयर्स, बरोबर, त्यांच्याबद्दल हिमांशू राय यांनी पुस्तक त्यामध्ये लिहिलेलं आहे. सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व याबद्दल म्हणजे सावरकरांवर पुस्तक लिहिलेलं आहे. जानकी भाकले नावाचे जे व्यक्ती आहे, जानकी बाखले नावाचे जे व्यक्ती आहेत, त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स, दोन पुस्तकं रिलेटेड होते यावर्षी, मग तुम्हाला ते दोन्ही पुस्तकं एकाच जवळ दिले आहे. द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स, अरुण शौरी नावाचे जे व्यक्ती आहे, प्रसिद्ध व्यक्ती आहे, लेखक अरुण शौरी यांनी लिहिलेलं आहे. स्पीकिंग विथ नेचर, द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलिझम, स्पीकिंग विथ नेचर याच्याबद्दल लिहिलेलं आहे. ठीक आहे. रामचंद्र गुहा हे जे व्यक्तिमत्व आहे त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, बघा. द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय यांच्याबद्दल म्हटलं तर AS दुलाट यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. द कन्सेन्स नेटवर्क, बघा, इंदिरा गांधी यांच्या जीवनचरित्रावर हे पुस्तक लिहिलेलं आहे. काय आहे? याचे सुगाटा श्रीनिवास राजू हे पुस्तकाचे नाव आहे. द कन्सेन्स नेटवर्क नावाचं जे पुस्तक आहे त्यांचे लेखक कोण आहे? त्यांचे लेखक आहे सुगाता श्रीनिवास राजू. ओके. द ग्रेट कॉन्सिलेटर, ओके, द ग्रेट कॉन्सिलेटर नावाचं पुस्तक आहे. लाल बहादूर शास्त्री. आता बघा, अशातून काय होते, आपल्याला डिटेक्ट होते की त्या पुस्तकात कोणाबद्दल लिहिलेलं आहे? लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल लिहिलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? संजू चोप्रा यांनी लिहिलेलं आहे. ओके. द आयडिया ऑफ डेमोक्रॉसी, बघा, DEMOCRACY, डेमोक्रॉसी कव्हर पेज आहे अशा पद्धतीने, पण त्याचं मिनिंग आहे म्हणजे प्रोनाउन्सिएशन होते द आयडिया ऑफ डेमोक्रॅसी. सॅम पित्रोदा, बघा, काँग्रेसचे एक प्रसिद्ध पॉलिटिशियन्स आहे, सध्या ते भारतात नाही आहे, परंतु त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. आणि बघा, सॅम पित्रोदा यांना कमी नका समजू, एक इंटेलेक्च्युअल व्यक्ती आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेस होतं तेव्हा त्यांनी 4G 2G जे जनरेशन्स आहे, घोटाळे पण झाले त्यामध्ये, पण त्याच्यामध्ये जे आणण्याचं काम आहे सॅम पित्रोदा यांचं प्रमुख होतं. त्यांनी द आयडिया ऑफ डेमोक्रॅसी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. नाजमा हेपतुल्ला नावाचे व्यक्ती आहे, त्यांनी काय लिहिलं? इन पर्स्यूट ऑफ डेमोक्रॅसी. बघा, डेमोक्रॅसीला डबल घेतले, पण आयडियाबद्दल बोलले जाते सॅम पित्रोदा, आणि पर्स्यूट जर बद्दल म्हटलं तर हेपतुल्ला नावाचे जे ह्या व्यक्ती आहे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी, किरण देसाई यांचं हे पुस्तक आहे. द स्टार्स लाईट द वे, द जर्नी थ्रू टाइम अँड बियॉन्ड, सुचेता राज खन्ना यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. हरिंदर बाजवा नावाचे जे व्यक्ती आहे, दे विल शूट यू अँड यू मॅडम हे नावाचं जे पुस्तक आहे, यांनी कोणा लिहिलेलं आहे? हरविंदर बाजवा यांनी लिहिलेलं आहे. द वर्ल्ड आफ्टर गाझा, बघा, गाझा म्हणजे काय? जे युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे, सॉरी, आपलं इस्रायल आणि गाझामध्ये जे युद्ध सुरू आहे गाझापट्टीमध्ये, त्यांच्याबद्दल बोलल्या जाते, हमासबद्दल. तर वर्ल्ड आफ्टर गाझा काय झालेलं आहे त्याच्याच जे गोष्टी आहे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहिल्या आहे. कोणी लिहिलेलं आहे? पंकज मिश्रा नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी या पुस्तकामध्ये त्या सर्व गोष्टी गाझा आणि इस्रायलच्या कॉन्फ्लिक्टबद्दल लिहिलेलं आहे. ठीक आहे. सलमान रश्दी नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी व्हिक्टोरी सिटी नावाच्या पुस्तकाबद्दल त्यामध्ये कंटेंट लिहिलेलं आहे. ठीक आहे. व्यंकय्या नायडू यांच्या चरित्रावर एक पुस्तक आहे, ते आत्मचरित्र नाही आहे ॲक्च्युली, ते नागेश कुमार यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. व्यंकय्या नायडू कोण आहे? हे भारताचे माजी उपराष्ट्रपती झालेले आहे. वी ऑल्सो मेक अ पॉलिसी, सुभाषचंद्र गर्ग यांचे लेखक आहे. ट्विंकल खन्ना यांनी कोणतं पुस्तक लिहिलं आहे? वेलकम टू पॅराडाईज नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचं लेखक कोण आहे?
ट्विंकल खन्ना आहे. ओके. वेस्टर्न लेन नावाचं पुस्तक आहे, चेतन मारू यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. चेतन मारू यांनी. कोणती? वेस्टर्न लेन. ठीक आहे. व्हाय डिडंट यू कम समवेअर सुनर, सॉरी, व्हाय डिडंट यू कम सुनर हे पुस्तकाचे लेखक कोण आहे? कैलास सत्यार्थी आहे. ठीक आहे. विंग्स ऑफ द वेलवर, बरोबर, या पुस्तकाचे लेखक आहे स्वप्नील पांडे. ओके. अनिल देशमुख यांचं बघा, हे जेव्हा जेलमध्ये होते ना त्यांच्याबद्दल हे पुस्तक आहे. त्यांनी तेव्हा हे पुस्तक लिहिलं, डायरी ऑफ होम मिनिस्टर, बरोबर, राष्ट्रीय षडयंत्र उलथून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा. हे माजी गृहमंत्री आहे महाराष्ट्राचे, सगळ्यांना माहीत आहे. जेव्हा त्यांना जेल झाली होती, तुरुंगवास झाला होता, तेव्हा त्यांनी डायरी ऑफ होम मिनिस्टर हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. एक आपले संजय राऊत जे आहे शिवसेनेचे प्रवक्ते, त्यांचं पण नरकातून स्वर्ग हे पुस्तक गाजलेलं आहे सध्या, म्हणजे ट्रेंडिंगमध्ये, लक्षात ठेवू शकता. इरू द रिमार्केबल लाईफ ऑफ वीरावती कर्वे यांच्या जीवनचरित्रावर पुस्तक लिहिलं आहे 2 व्यक्तींनी, उर्मिला देशपांडे आणि थियागो बार्बोसा ह्या व्यक्ती आहेत. ठीक आहे. विंग्स टू अवर होप्स, बघा, प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू म्हणजे आपल्या भारताच्या ज्या राष्ट्रपती आहे त्यांच्या भाषणाचा काय केलेला आहे? संग्रह केलेला आहे आणि तो विंग्स टू अवर होप्स या पुस्तकामध्ये कंपाईल केलेलं आहे. या पुस्तकाचे लेखक कोणी नाही, हे राष्ट्रपती भवनाने प्रकाशित केलेलं एक पुस्तक आहे. ठीक आहे. लक्षात ठेवू शकता तुम्ही. विंग्स टू द होप्स कोणाचं आहे? द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाचं कंपायलेशन केलेलं पुस्तक आहे. बघा, आता आपण या लेक्चरमध्ये काय करूयात, सॉरी या टॉपिकमध्ये काय करूयात, जे प्रसिद्ध खेळाडू आहे, जे मोस्ट ट्रेंडिंगमध्ये होते यावर्षी, त्यांच्या जे पुस्तक आहे ते सगळे आत्मचरित्र आणि जे पुस्तक आहे ते बघणार आहोत. नो स्पिन नावाचं पुस्तक आहे. बघा, सगळ्या स्पिनमध्ये सगळ्यात खतरनाक व्यक्ती कोणता? शेन वॉर्नर, बरोबर, त्याच व्यक्तीने स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं आहे नो स्पिन नावाचं. शेन वॉटसन नावाचे जे व्यक्ती आहे, जे ऑस्ट्रेलियाचे काय होते? फलंदाज होते, त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे विनिंग द इनर बॅटल्स, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक शिखर धवन यांचं या वर्षीचं लॉन्च झालेलं द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर, त्यांच्या जीवनाबद्दल त्यांनी दिलेलं आहे सर्व माहिती शिखर धवन यांनी. आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी, त्यांच्या म्हणजे क्रिकेट स्टोरीबद्दल त्यांनी दिलं आहे. आर अश्विन हे त्याचे लेखक आहे. सर्वात इम्पॉर्टंट त्याच्यापेक्षा द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ, अशा टाईपची पुस्तकं तुम्हाला म्हणजे लॉजिक लागायला खूप वेळ लागते. तुम्हाला पहिला प्रश्न हा येईल की डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक कोण लिहिलं? पुजारा. कोण? पुजारा नावाच्या ज्या व्यक्ती आहे त्यांनी लिहिलं आहे. कोणाच्या जीवनावर लिहिलं? त्यांचे पती जे आहे चेतेश्वर पुजा, जे क्रिकेट कसोटी क्रिकेटमध्ये त्यांचं मस्त चांगलं योगदान आहे, त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. स्टम्प्ड नावाचं जे पुस्तक आहे सय्यद किरमानी यांनी लिहिलेलं आहे. टेस्टेड नावाचं पुस्तक पॅट कमिन्स जे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते त्यांनी लिहिलेलं आहे. सानिया मिर्झा एस अगेन्स्ट ऑड, त्याच्यानंतर इम्रान खान यांचं पुस्तक आहे, बरोबर, ऑलराऊंडर व्ह्यूज. त्यांचं नाव मोठं आहे आणि पुस्तकाचं नाव छोटं दिलं आहे, पण कन्फ्यूज झालं. ऑलराऊंड व्ह्यूज. ठीक आहे. इम्रान खान यांचं पुस्तक आहे. पॉन्टिंग यांचं पुस्तक आहे द क्लोज ऑफ प्ले, द ऑटोबायोग्राफी. ठीक आहे. अनगार्डेड मिथाली राज, ठीक आहे, क्रिकेटर यांचं पुस्तक आहे. विटनेस साक्षी, 2 पुस्तक आहे. एक आहे साक्षी मलिक यांचं विटनेस आणि दीपा मलिक यांचा ब्रिंग इट ऑन, बरोबर, लक्षात ठेवा. साक्षी मलिक कुस्तीपटू आहे, बरोबर, त्यांचं काय पुस्तक आहे? विटनेस नावाचं पुस्तक. आणि ब्रिंग इट ऑन नावाचं पुस्तक आहे दीपा मलिक यांचं. ठीक आहे. हे कन्फ्यूज होऊ शकते. बघा, आता काय करतो, प्रत्येकाचे कव्हर पेज आपण इथं डिस्प्ले करणं शक्य नाही, तर काही ज्या लास्टमध्ये तुम्हाला काय केलं, एक लास्ट पेज तुम्हाला ॲज इट इज देऊन दिलेलं आहे, ते फक्त मी थॉरली तुम्हाला वाचून दाखवतो. सायना नेहवाल यांचं प्लेइंग टू विन हे खेळाडूंचेच पुस्तक आहे. ठीक आहे. विजय हजारे अ लॉंग इनिंग्स, अनिल कुंबळे यांचं वाईड अँगल, कपिल देव यांचं स्ट्रेट फ्रॉम द हार्ट, युवराज सिंग द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तकाला खूप वेळ झालेला आहे लॉन्च होऊन, परंतु तुम्हाला महत्त्वाचं आहे. ठीक आहे. अरुणिमा सिन्हा बॉर्न अगेन ऑन द माउंटेन, शोएब अख्तर यांचं कॉन्ट्रोवर्शियल युवर्स, हुसेन बोल्ट यांचं फास्टर दॅन लाइटनिंग माय स्टोरी. बघा, फास्टर म्हणजे काय? खेळपटूच आहे, ॲथलेटिक्स आहे, त्यांच्याबद्दलच त्यांनी दिलेलं आहे. मेजर ध्यानचंद यांचं गोल नावाचं पुस्तक होतं. पी.टी. उषा गोल्डन गर्ल. विश्वनाथ आनंद यांचं माइंड मास्टर नावाचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. मायकल फेल्प्स नो लिमिट द विल टू सक्सेस. राफेल नदाल यांचा राफा. बघा, त्यांच्या पुस्तकाच्या नावामध्येच त्यांचं नाव दिलेलं आहे. यांनी किती ग्रँड स्लॅम जिंकलेला आहे? 22 जिंकलेला आहे. आणि यांना काय म्हटलं जाते? लाल बातीचा बादशाह म्हटलं जाते. फ्रेंचमध्ये त्यांनी सर्वात जास्त काय केलेलं आहे?
पदक जिंकलेलं आहे फ्रेंच टेनिस ओपनमध्ये. नोवाक जोकोविच सगळ्यात जास्त ग्रँड स्लॅम जे जिंकणारे व्यक्ती आहे, 24 ग्रँड स्लॅम त्यांच्या नावावर आहे. ठीक आहे, नोवाक जोकोविच यांच्या सर्व टू विन नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. मिल्खा सिंग यांनी द रेस ऑफ माय लाईफ, मेरी कॉम यांचं अनब्रेकेबल नावाचं पुस्तक आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही हे. आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला अजून काही पुस्तकं दिली आहे, तिथे मेन्शन आहे सगळ्या गोष्टी. बघा, मी तुम्हाला नरकातला स्वर्ग सांगितलं होतं संजय राऊत यांचा. एवज एक स्मृतिबंध अमोल पालेकर यांचं आत्मचरित्र आहे. ऑपरेशन सिंधू जस्ट आता लॉन्च झालेलं पुस्तक आहे, कौवलजी सिंह ढिल्लो. तर ह्या सगळ्या पुस्तकावर एकदा तुम्ही काय करा, नजर फिरून द्या. दॅट्स इट, तुमच्या सगळ्या गोष्टी पुस्तकाच्या बाबतीतल्या सॉल्व्ह होऊन जातील. आणि हे PDF जे दिलेले आहे त्याचा फायदा घ्या, 2-3 वेळा वाचा, होऊन जाणार आहे तुमचं. ठीक आहे, बघा आता हे जे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्हाला जर हे द्विमासिकचा पूर्ण बंच पाहिजे असेल तर आपल्या ॲपवरून तुम्ही डाउनलोड करून घ्या. सगळ्यात तिथं PDFs तुम्हाला PDF मिळून जातील. बघा, आय होप तुम्हाला जे मी आज डिलिव्हर केलेलं आहे लेक्चरमध्ये कन्सेप्ट नव्हती. आणि चालू घडामोडीमध्ये खरंच सांगतो कोणतीच कन्सेप्ट नसते. फार तर फार काय असतात की राजकीय घडामोडी असतात, तिथे थोडंसं कन्सेप्ट लावू शकतो आणि पाठांतर करू शकतो आपण तिथे. पण इथचा जो पार्ट आहे ना, हा पुस्तकाचा झाला, दिनविषयाचा झाला, टोटली पाठ करावा लागते. आता मी त्याच्यासाठी तुम्हाला युनिक काहीतरी आणलेलं आहे की कव्हर पेज थ्रू एकदा नजर टाका, तुमच्या लक्षात होऊन जाते. 2-3 वेळा रिकॉल करा. परीक्षेमध्ये याच्या कोणत्याही पुस्तकावर प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. या लेक्चर बाबतीत तुम्ही तुमचा जो अभिप्राय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला नेक्स्ट जो टॉपिक पाहिजे आहे तो कळवा, जेणेकरून आपण 21 डिसेंबर आणि 4 जानेवारीच्या अगोदर तो टॉपिक घेऊन येऊ, तुमच्यापर्यंत पोचू आणि तुम्हाला त्याची मदत होईल नक्कीच, याचं मी आश्वासन देतो. ठीक आहे, तोपर्यंत काय करूयात, आपण थांबूयात. मी तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.